पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या कृती करतो, क्रिया करतो, या अशा कृती आणि क्रिया करतो ज्यातून मनुष्याला फक्त आणि फक्त आनंद भेटतो, सुख भेटतंय, समाधान भेटतंय. जर एखादा व्यसनी जो व्यसन करतोय, सुख भेटते, समाधान भेटते, ते क्षणिक आहे. एखाद्या व्यक्तीला फक्त खास जरी तरी खाजवलं तरी फक्त समाधान भेटते. यासाठी ही कृती, ही गोष्ट केली जाते. डाव्या पायावरील उजवा पाय काढून खाली ठेवणे आणि वर ठेवणे, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा जे आपण करतो, या सर्व गोष्टी सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी करतो. एक आळस दिल्यानंतर, ढेकर दिल्यानंतर सुद्धा जो आपला वायू बाहेर पडतो, हे सर्व फक्त समाधानासाठी होतं, हे सर्व सुखासाठी होतं. ह्या सुखाचे, समाधानाचे काही रहस्य आहेत. यातली 7 रहस्य आपल्याला समजलेली आहेत, उमगलेली आहेत. यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सुखी, आनंदी, समाधानी, एक मन शांत आनंद जीवनासाठी सुरुवातीचं पहिलं रहस्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं असं आहे कारण तो आपला पाया आहे, फाउंडेशन आहे, नीव आहे. जर आपला पाया, नीव, फाउंडेशन मजबूत असेल तर त्यावर आपण इमारत ठेवू शकतो आणि त्या इमारतीवर कळस बांधू शकतो. जर आपलं फाउंडेशन, नीव, पाया मजबूत नसेल, तो कच्चा असेल, तर मात्र आपल्याला त्यावर इमारत बांधता येणार नाही. कळस बघण्याचं तर स्वप्न खूप लांबचं आहे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आजपर्यंत जे काही दिलेलं आहे, ही सर्व व्यवस्था आपली परमेश्वराने केलेली आहे, ईश्वराने केलेली आहे, निसर्गाने केलेली आहे, प्रकृतीने आपली व्यवस्था केलेली आहे. जे काही दिलेलं आहे यामध्ये पहिली गोष्ट आपण समाधानी, सुखी असलं पाहिजे. हा जो आनंदी भाव आहे हा इथं आपला जागृत पाहिजे. जर हा आनंदी भाव, हे सुखी, समाधानी, आनंदी जर आज मानून घेतला आपण, हे जर दिसत असेल, तर परमेश्वराच्या या व्यवस्थेवरती आपला विश्वास आहे. हा एक सिग्नल आपण परमेश्वराला दिलेला आहे. आणि म्हणून हे प्रकृतीरूपी जो ईश्वर आहे, हा ईश्वर पुढची व्यवस्था आपली करून ठेवलेली आहे. अजून छान पद्धतीनं होईल. ते जे आहे यामध्ये समाधान शोधलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. जे आहे यामध्ये आधी समाधान माना. तुम्हाला अजून पाहिजे ते शोधा, ते मिळवण्याचा प्रयत्न करा, पण आधी जे आहे ते मानलं पाहिजे. परमेश्वराने जी आपली व्यवस्था केलेली आहे, आपण जन्माला येण्याआधी आपल्या दुधाची व्यवस्था परमेश्वराने, ईश्वराने केलेली आहे. आपण जन्माला येण्याआधी या निसर्गाने, परमेश्वराने आपल्या आईच्या जवळ आपल्या दुधाची व्यवस्था केलेली आहे. मग त्यांनी पुढची किती छान व्यवस्था करून ठेवली असेल. केलेल्या या व्यवस्थेबद्दल अति धन्यवाद भाव व्यक्त करा, कृतज्ञता भाव निर्माण करा. एक जुनं पारंपरिक खूप मोठं सोन्याचं दुकान असतं एका गावामध्ये. ते सोनार पिढी जात, त्यांचा पारंपरिक तो व्यवसाय असतो. त्यांना 2 मुलं असतात. मुलं सांगतात, आता हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आम्हाला वेगवेगळा करून द्या. सोनार म्हणतात, ठीक आहे, देतो वेगवेगळा करून तुम्हाला. एका मुलाला दिलं जाते सोन्या चांदीचं दुकान, ज्वेलरी शॉप दिली जाते. दुसऱ्या मुलाला जे शेतामध्ये मोठं टोले
ज्यांचं घर असतं आणि शेती दिली जाते, ह्यांनी आपला आपला व्यवसाय सुरू करतात. जो ज्वेलरी घेतलेला मुलगा आहे तो रोज ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन बसतो, नित्यनेमाने त्याची जी कामं आहेत, ज्या क्रिया आहेत, तो व्यवस्थित करतो. जो शेतकरी मुलगा असतो, ज्याला शेती आणि घर वाटून आलेला आहे, हाही त्याची व्यवस्थित कामे करत असतो. 1 वर्ष पूर्ण होतं आणि 1 वर्षानंतर जो शेतकरी आहे त्याच्या लक्षात येतं, मला शेतामध्ये खूप राबावं लागतंय, खूप मेहनत घ्यावं लागते, खूप कष्ट करावं लागतं आणि तेवढा मोबदला मला या शेतातून भेटत नाही. या निसर्गाकडून, या प्रकृतीकडून तेवढं मला भेटत नाही जेवढं मी देतोय. 1 वर्षानंतर ते आपल्या वडिलांजवळ जातात आणि वडिलांना म्हणतात, तुम्ही जे वाटण्या या दिलेल्या आहेत, हे जे काय वाटून दिलेलं आहे, यावर मी खुश नाही. 1 वर्ष हे तुम्ही दिलेलं जीवन मी जगलो, यातून मला समाधान भेटलं नाही, यातून मी खुश नाही. मला दुकान द्या, शॉप द्या आणि त्या भावाला शेती द्या, हे घर त्याला बघू द्या. वडील पुन्हा समोर दोघांना बसवतात, दोघांना सांगतात, हे सर्व मी देत नाही, मी निमित्त आहे. हे सर्व ईश्वर देतोय, परमेश्वर देतोय, हे निसर्ग, ही प्रकृती देते. ही जे काय देते ते समाधान मानून घ्या आणि त्यामध्ये आनंद शोधा. ही जे काय देते हे समाधान मानून घ्या, त्यातून आनंद शोधा, त्यातून पुढे तुमची प्रगती करण्यासाठी तसे भाव तुमच्यामध्ये निर्माण करा. जो शेतकरी असतो तो म्हणतो, नाही मला शॉप द्या, त्याला शेती द्या. दोन्ही म्हणतात, होय ठीक आहे. जो मुलगा 1 वर्ष ज्वेलरी शॉप चालवलेला असतो तो वडिलांना म्हणतो, तुमची जशी आज्ञा असेल तसं मी त्याचं पालन करेल. तुमचं एवढं आयुष्य जगून खर्च करून जर ईश्वरावर एवढी 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 श्रद्धा आहे, एवढा विश्वास आहे, तर माझेही परमेश्वर, या ईश्वरावर, या प्रकृतीवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे ते शेतामध्ये येतात, शेतातलं घर वगैरे असतात ते करतात आणि जो शेतकरी असतो तो शॉप चालवत असतो. दोघांच्या ठिकाणी खुश असतात. 1 वर्षानंतर वडील बोलवतात, म्हणतात कसं आहे, दोघे म्हणतात आम्ही व्यवस्थित आहोत. 1 वर्ष सगळं सुरू असतो. जो शेतकरी असतो तो शेतकरी शेतामध्ये रोज नित्यनेमाने त्याचे जे काही कामं आहेत ते कामं करत असतो आणि फावल्या वेळेमध्ये तो काय करत असतो, पूर्वजांचे जे घरातील काही पुस्तक आहेत, जे ग्रंथ आहेत, हे वाचण्याचं काम करत असतो. त्याच्या आजोबांनी एक रिसर्च केलेला असतो, एक शोध लावलेला असतो आणि तो थोडासा अपूर्ण राहिलेला असतो. तो शोध असा असतो, जर मशीन, एक अशी मशीन बनवलेली असते, त्या मशीनच्या आसपास जर कुठे सोनं असेल तर ती मशीन आवाज देत असते आणि त्यांचं वय झाल्यामुळे काय त्यांच्यामध्ये इतर कारणामुळे तो शोध पूर्ण नाही होऊ शकला, तो तसाच राहिला. ते शोध सुरू असलेलं जे पुस्तक होतं, तो जो ग्रंथ होता, तो या मुलाला हातामध्ये येतो, तो भेटतो. तो मुलगा नित्यनेमाने ते वाचत असतो. तो जसं जसं वाचेल, जसं त्याला विचार यायला लागतात. ते पुढे जे काय वाचणार आहे, कारण मागून हा बेस, हे फाउंडेशन त्याचं मजबूत होत आलेलं असतं. तो पुढे जे काय वाचणार आहे ते थोडंसं आधीपासून त्याला समजायला लागतं, उमजायला लागतं आणि तो वाचत 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 जातो. तो पूर्ण होतो आणि शेवटचं एक पान असतं जे अपूर्ण असतं. एवढं फाउंडेशन, एवढा पाया मजबूत झाल्यामुळे ते अपूर्ण पान तो खूप कमी वेळामध्ये पूर्ण करतो आणि तो मशीन बनवतो. ही मशीन बनवतो. मशीन बनवल्यानंतर तो मशीन घेतो, मग संपूर्ण शेतामधून फिरतो, नदीवरती जातो, दुसऱ्या गावामध्ये जातो, सगळीकडे फिरतो. थोडंफार काहीतरी त्याला भेटतं. त्याचे प्रयत्न सुरू असतात. तो घरी येतो. घरी आल्यानंतर ते साहित्य ठेवतो आणि विश्रांती करतो. दिवसभर खूप फिरल्यामुळे, थकल्यामुळे तो झोपलेला असतो. त्याचा एक लहान मुलगा येतो. तो लहान मुलगा येतो आणि ती मशीन हातामध्ये घेतो, त्याचं स्विच ऑन करतो. ते स्विच ऑन केलं तर ते सगळे घरामध्ये फिरवतो आणि संपूर्ण घरामध्ये जिकडे जिकडे फिरविल तिकडे तिकडे त्याला ते लाईट आणि तो आवाज खूप मोठमोठ्याने येतो.
खूप मोठमोठ्याने. ह्याची झोप मोड होते, झोपेतून उठतो, बघतो मुलांनी काहीतरी फिरवायला सुरुवात केलेली आहे. अरे ही मशीन आहे, हा प्रयत्न मी बाहेर करतो, तो घरामध्ये काय असणार आहे. तो बघतो तर सगळीकडे तो आवाज येत असतो, तो लाईट लागत असतो. याला वाटतं मशीन थोडीशी बिघडली असेल. तो दुरुस्ती वगैरे प्रयत्न करायचे तो करतो, पण ते काही दुरुस्त होत नाही. घरातून बाहेर गेल्यानंतर ती मशीन व्यवस्थित असते, घरामध्ये आल्यानंतर बिघडते असायचा समज होतो. तो मुलगा एका खांबाजवळ नेऊन अशी फिरवतो, तर खांबामध्ये ते सिग्नल दाखवते की हा खांब सोन्याचा आहे. दुसऱ्या खांबामध्ये फिरवतो, दुसऱ्या खांबामध्ये सिग्नल देते हाही खांब सोन्याचा आहे. तिसऱ्या खांबामध्ये हाही खांब सोन्याचा आहे. तो त्याच्याजवळचे थोडंसं शस्त्र घेतो, त्यावर जी घाण आली असते, खूप जुनं घर वाडा असल्यामुळे ती घाण संपूर्ण काढतो, स्वच्छ करतो पूर्ण. त्याचा एक तुकडा काढतो आणि तो नेऊन त्याच्या लॅबमध्ये चेक करतो. तो तर त्याच्या लक्षात येतं की घरातील जेवढे खांब आहेत ना, हे सर्व खांब सोन्याचे आहेत. त्यांचे जे पूर्वज होते, आज आपण आपल्याजवळ जर जास्त पैसे झाले, जादा पैसे आले, तर त्याचे वेगवेगळे FD करून ठेवतो आणि गरज असेल त्यावेळेस ते FD आपण ब्रेक करतो. मग त्यांचे पूर्वज ज्यावेळेस सोन्या चांदीचे व्यापार करत होते, व्यवसाय करत होते, जादा झालेले पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या सोन्याचे खांब बनवून ठेवायचे आणि गरज पडल्यानंतर ते खांब वितळून त्याचं सोनं बनवून दिलं जायचं. यांनी एक ज्वेलरी शॉप दिलं आणि जे नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, या व्यवसायामध्ये त्यांनी फक्त समाधान मानून, परमेश्वराच्या इच्छेवरती विश्वास ठेवून, व्यवस्थेवरती विश्वास ठेवून काम करायला सुरुवात केल्यानंतर जे घरातील मोठे खांब होते, आता जुन्या घरामध्ये 15-20 खांब असेल, ते 15-20 सोन्याचे खांब त्याच्या नशिबात आले होते. हे परमेश्वराची व्यवस्था आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ही मिळालं जरी नसतं तरी जे आहे त्याच्यामध्ये त्याचा विश्वास होता आणि तो त्याच्यामध्ये तो समाधानी होता. आपला पहिला नियम आहे, जे मिळत आहे, जे दिलेलं आहे, जे आता आपल्या हातामध्ये आहे, यावर आपला विश्वास पाहिजे, यावर आपण समाधानी पाहिजे, यातून आपण आता आनंद घ्यायला सुरुवात केली पाहिजे. कारण समाधानी भाव हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. तुमचा जो समाधानी भाव आहे, हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. जर तुमचं फाउंडेशन समाधानाने तयार झालेलं आहे, त्यावर जे तयार होईल ते समाधानच असणार, त्यावर जे तयार होईल ते आनंदाचंच असणार आहे. फाउंडेशन दगडी असेल, स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल, त्यावर भिंती तेवढ्या मजबूत उभं राहू शकतात, त्यावर कळशी तेवढा सुंदर, छान, मौल्यवान चढू शकतो. का? फाउंडेशन तेवढं मजबूत आहे. पहिला नियम आहे आपला, समाधान हा यशस्वी आनंदी जीवनाचा पाया आहे. भरपूर वेळेस काय होतं, आपण आता दुसरा नियम बघतोय, दुसरं रहस्य पाहतोय. भरपूर वेळेस असं होतं, आपल्याकडे खूप काही आहे, पण मात्र एखादी गोष्ट नाही म्हणून आपण असं समजतो किंवा असं ठरवतो, हे जे माझं जीवन आहे हे यशस्वी नाही. का? आपल्याकडे एखादी वस्तू नाही म्हणून, किंवा एखादी वस्तू नाही म्हणजे जीवन यशस्वी नाही. हा भाव, हा विचार समाजामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. एखाद्या व्यक्तीकडे छान घर आहे, शेती नाही. शेती आहे, घर आहे, 4 व्हीलर नाही. घर आहे, शेती आहे, 4 व्हीलर आहे, शॉप नाही. आपल्याकडे आज होतं असं की भरपूर लोक करतात काय, एखादी गोष्ट नाही म्हणजे आपलं जीवन अयशस्वी आहे. ती गोष्ट म्हणजे 99% तुमच्याकडे आहे, 1% नाही म्हणजे ते 99%ची व्हॅल्यू डाऊन करू शकतं, असं नाही होणार. आपण करतो काय, 1% जी नाही तिकडे 100% फोकस करतो, त्यावर 100% आपलं लक्ष देतो. हे माझ्याकडे नाही, अरे मात्र तुझ्याकडे 99% आहे, यावर फक्त आपण 1% लक्ष देतो. यावर ज्यावेळेस आपलं 100%, 99% लक्ष 99%वर लागेल
आणि 1%वर फक्त 1% लक्षाला येईल, तर ती गोष्ट आपल्यासाठी क्षुल्लक आहे. एकदम एकदम क्षुल्लक आहे, ज्याचा काहीच अर्थ नाही. कारण माणसाकडे संपूर्ण असं कोणाकडेच काय नसतं. जे आहे त्याला तुम्ही संपूर्ण बनवलं पाहिजे. तुम्ही एक वर्तुळ काढासा, एक वर्तुळ काढायचं एखाद्या पेपरवरती, पेजवरती, आणि ते वर्तुळचं शेवट कुठे आणि सुरुवात कुठे हे नंतर शोधायला सुरुवात करा. नाही भेटणार, कारण तो गोल आहे, हा कुठेच थांबत नाही. मानवांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या अपेक्षा आहेत, या गोल आहेत, या कुठेच थांबत नाहीत. कुठेच थांबत नाही, त्याला अंत नाही. हा लोभ हा वाढत जातो. हा पाहिजे, हे एक मानवाचं ऊर्जा आहे, ऊर्जा स्थान आहे. मात्र ही ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. जरी योग्य पद्धतीने वापरली नाही गेली तर यातून फायदा होण्याऐवजी यातून नुकसान होईल. यातून नुकसान होईल. लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल प्रत्येकाने. एक व्यक्ती असतो, मंदिरामध्ये जातो आणि देवाला नारळ फोडण्यासाठी नारळ विचारतो. ते सांगतात नारळ 15 रुपयाला आहे. तो म्हणतो 10 रुपयाला द्या ना. तो म्हणजे इथं नाही भेटत, पुढे भेटतो. ते तिथे जातात, म्हणजे हा नारळ किती रुपयाला आहे? ते म्हणतात 10 रुपयाला आहे. त्याला वाटते तिथून इथं आल्यानंतर 5 रुपये कमी केलेत, मग अजून 5 रुपये कमी करतील. ते म्हणतात 5 रुपयाला द्या ना. ते म्हणतात 5 रुपयाला नाही, 8 रुपयाला पुढे आहे. ते तिथे चालत जातात. म्हणतात हा नारळ किती रुपयाला आहे? ते म्हणतात 8 रुपयाला आहे. तो म्हणतो 7 रुपयाला द्या ना. हा इथे नाही भेटत, त्या गावात भेटतो. तो त्या गावात जातो. हा नारळ किती रुपयाला आहे? 7 रुपयाला आहे. 6 रुपयाला द्या ना. तो म्हणतो नाही, त्या गावात भेटतो. तो ज्या गावात 6 रुपयाला भेटतो त्या गावामध्ये जातो. हा नारळ किती रुपयाला आहे? 6 रुपयाला आहे. 5 रुपयाला द्या ना. तो म्हणतो 5 रुपयाला इथे नाही भेटत, त्या गावात भेटतो. दुसऱ्या गावात जातो. हा नारळ किती रुपयाला आहे? 5 रुपयाला आहे. 4 रुपयाला द्या ना. तो म्हणतो 4 रुपयाला नाही भेटत, 4 रुपयाला दुसऱ्या गावात भेटतो. ज्या गावात 4 रुपये भेटतो त्या गावामध्ये जातो. हा नारळ किती रुपयाला आहे? हा नारळ 4 रुपयाला आहे. 3 रुपयाला द्या ना. तो म्हणतो इथे नाही भेटत, त्या गावात भेटतो. तो त्या गावात जातो. हा नारळ किती रुपयाला आहे? 3 रुपयाला आहे. तो म्हणतो 2 रुपयाला द्या. तो इथे नाही भेटत, पुढच्या गावात भेटतो. तो पुढच्या गावात जातो. तिथे जातो आणि म्हणतो हा नारळ किती रुपयाला आहे? ते म्हणतो 1 रुपयाला आहे. काय म्हणतो? 1 रुपयाला आहे. तो म्हणतो 8 आण्याला द्या ना. तो म्हणतो इथून 8 आण्याला घेण्यापेक्षा एक काम कर ना, त्या झाडावर चढ आणि फुकटच घे. काय म्हणतो? हे समोर झाड आहे, कारण हा 1 रुपयाला कमी करत 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 हा विदर्भातून कोकणात आलेला असतो. कोकणात बघतो सगळे नारळ आहेत. तो म्हणतो 10 रुपयाला इकडे 15 रुपये ते देण्यापेक्षा इथं फ्रीमध्ये भेटतंय. तो लोभापोटी, जी लोभाची ऊर्जा आहे, ही लोभाची ऊर्जा सर 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 त्या झाडावर चढवते. काय करते? सर 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 त्याला झाडावर चढवते. तो झाडावर चढतो, नारळ तोडतो. एक म्हणता 4 नारळ तोडतो. आता उतरायचं कसं? नारळ भेटले ना, नारळ भेटले, ऊर्जा संपली. कारण जे हवं ते भेटलंय, आता ऊर्जा संपली. तुम्ही ते 100 मीटर 200 मीटरवाले जे रनर असतात, 800 मीटरवाले रनर असतात, ते कधी पाहिलेत का? मागून एवढ्या वेगाने धावत येतात आणि ज्यावेळेस ते ती रेस कंप्लीट करतात, पूर्ण करतात, पुढे गेलं तरी त्यांची ताकद नसते, काहीच ताकद नसते. का? ते पूर्ण झालं ना. तसं तो झाडावरती चढतो, नारळ तोडतो, पूर्ण झालं. आता खाली कसं येणार? खाली येण्यासाठी आता ताकद राहिलेली नाही, कारण ती चढण्यामध्ये ते लोभाने ऊर्जा तयार केली होती. रोप पूर्ण झाला, लोभ निघून गेला, आत्ता निघून गेलेला आहे तो. आता खाली येण्यासाठी लोभ नाही, ताकद नाही, ऊर्जा नाही. थोडा वेळ थांबतो आणि हातातली ताकद संपत जशी 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 झाली त्याचे हात लूज होतात, ढिले होतात आणि तो वरून खाली पडतो.
लोभाला कुठेही अंत नाही. जे आहे त्याच्यामध्ये आधी समाधान मानलं पाहिजे आणि पुढची जी व्यवस्था आहे त्यासाठी प्रयत्न नक्की केले पाहिजेत, पण जे आहे आधी त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. जे आहे त्यामध्ये समाधानी नसाल तर कुठेच समाधान भेटणार नाही. जो व्यक्ती पृथ्वीवरती समाधानी नाही, आनंदी नाही, तो चंद्रावरती जाऊन कधीही सुखी होणार नाही, कारण त्याच्या या व्यवस्थेवरती विश्वास नाही. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असणं म्हणजे निसर्गाच्या, प्रकृतीच्या या व्यवस्थेवर विश्वास असणं. काय असणं? विश्वास असणं. जे आहे, जे मिळते आधी त्यावर विश्वास ठेवायचा. पुढचं रहस्य असं आहे, पुढचं रहस्य आपल्याला असं सांगतं की मोठे व्हा. काय सांगतं? मोठे व्हा, मात्र फक्त शरीराने, पांढऱ्या झालेल्या केसांनी, वयानी नाही, तर मोठे कशाने व्हायला सांगतात आपल्याला? बुद्धीने, विचाराने, संस्काराने आणि शुद्धतेने. मोठं कसं व्हायचं आपल्याला? शुद्धता वाढवायची, शुद्धी वाढवायची आहे, बेशुद्धी ही कमी करायची आहे. बेशुद्धी ही कमी करायची आहे. कोणती बेशुद्धी कमी करायची आहे? लोभाची बेशुद्धी ही आपल्याला कमी करायची आहे, कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. आपण वयाने जरी मोठे झालो तरी मनाने खूप लहान मुलांसारखे जीवन जगत असतो. लहान मुलांकडे पाहिले तुम्ही कधी? हातामध्ये एक चॉकलेट असतं, बाजारात फिरायला आला, चॉकलेट दिसली, चॉकलेट घेतला. थोडंसं पुढे दिसलं, गेलं की त्याला बिस्किट दिसतात, तो बिस्किट घेतो. थोडंसं पुढे गेलं, त्याला फुगे दिसतात, ते दोन्ही टाकून तिथून तो फुगा घेतो. तो फुगा थोडा वेळ खेळतो आणि तो फुगाही फुटून जातो. तेल नाही, तूप नाही आणि हाती दुपटणंही नाही. तेलही गेले, तूपही गेले, हाती दुपटणे राहिले, ते दुपटणंही राहत नाही. त्याचीही व्यवस्था आता राहिलेली नाही. मग किती दुःख झालं असेल विचार करा. एक व्यक्ती असतो, त्याच्या जीवनामध्ये एक वेगळी घटना घडते जी त्याला नको आहे. आपल्याकडे तसं होतं भरपूर लोकांच्या बाबतीत. जीवनामध्ये एखादी घटना घडली की संपूर्ण जीवन निरर्थक वाटतं, व्यर्थ वाटतं, क्षुल्लक वाटतं. एखादी घटनेने खचून जातात. एखाद्या घटनेने एक तरुण मुलगा एका क्षुल्लक छोट्याशा गोष्टीने खचून गेला. त्याला वाटलं हे संपूर्ण संपलंय, जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःख आहे, वेदना आहेत, या जीवनामध्ये आनंद नाही. का? फक्त एक गोष्ट भेटली नाही म्हणून. 365 दिवसातलं एक दिवस खराब गेला, वर्ष खराब गेलं, आयुष्य खराब गेलं, एक व्यक्ती निघून गेली, जीवन नष्ट झालं, संपलं. हा काय करतो? जंगलामध्ये निघून जातो आणि जंगलामध्ये अशी मोठी दरी असते, तो दरीतून खाली उडी मारणार असतो जीवन नष्ट संपवण्यासाठी. तो वरून उडी मारण्याची तयारी असते त्याची. तिथून एक साधू जात असतात. ते साधू म्हणतात थांब. काय म्हणतात? थांब, मी आलोय, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. कारण आलेला प्रत्येक जण जाणारच आहे. आलेला प्रत्येक जण जाणारच आहे, उगवलेला प्रत्येक दिवशी मावळणारच आहे. तू थोडंसं थांबून जा. तुझ्या थांबण्यानं आणि तुझ्या जाण्यानं पृथ्वीवरती कोणाला काहीही फरक पडणार नाही. तुझ्या थांबण्यानं आणि तुझ्या जाण्यानं पृथ्वीवरती कोणाला काहीही फरक पडणार नाही. आणि असे निघून जाणारे लोक ही लोकांना नकोच आहेत. पण थोडंसं थांब. का निघून चालला तेवढं सांग.
ते सांगितलं अशा अशी माझ्या जीवनामध्ये घटना घडली आणि जीवन सगळं व्यर्थ आहे, निरर्थक आहे, जीवनामध्ये फक्त दुःख आहे आणि मला नाही राहायचं. ते म्हटलं ठीक आहे, तुला नाही राहायचं तर नको राहा, एक छोटंसं काम कर, असंही तू जाणारच आहे तसंही तू जाणारच आहे. तर ते म्हटले काय करू? इथं समोर माझी झोपडी आहे, झोपडीमध्ये चल थोडंसं काम कर. ते म्हटले करू. जाता जाता साधूच एखादं काम केलं, उडी मारली, ढगात गेलो, स्वर्गात तरी जागा भेटेल या लोभापोटी साधूसोबत गेले. साधूच्या झोपडीमध्ये बसले. साधूने सांगितलं बाहेरून एक फुलपात्र आण, पाण्याचं फुलपात्र आणलं. हा एक चम्मच घे, त्यामध्ये टाकला, चाट. त्यांनी चाटलं, ते पाणी खारट लागलं कारण ते एक चम्मच मिठाचा होता. ते म्हणले पाणी पी. ते म्हणले नाही, खूप खारट लागतंय. का? त्यामध्ये तुम्ही एक चम्मच मीठ टाकलेलं आहे. साधू म्हणले असं? बरं, ही मिठाची भरणी घे, चल माझ्यासोबत. साधू पुढे, हे त्याच्या मागे, साधू पुढे मागे, साधू पुढे मागे. एका ठिकाणी गेले. मोठं तळं होतं, सुंदर तळं होतं, भरपूर पाणी, पक्षी होते, बदक होते. हे तिथे गेले, बसले. एक चम्मच घे, घेतला, तळ्यामध्ये टाकला, ढवळलं. फुलपात्रामध्ये पाणी घेतलं, चाटून बघ. चाटलं, कसं आहे? ते म्हणजे खारट नाही. 2 चम्मच टाक, चाटून बघ, नाही खारट. 3 चम्मच टाक, पाणी घे, चाटून बघ. 4 चम्मच टाक, अर्धी बरणी ओत, पूर्ण बरणी ओत. तो मुलगा लागला साधूकडे बघून हसायला. तो म्हणला तळ किती मोठं आहे, बरणी केवढी छोटीशी आहे, त्यात तुम्ही चमच्यान टाकताय, अर्धे चमच्यान टाकताय. असल्या 10 बरण्या जरी या तळ्यामध्ये टाकले तरी याचं पाणी खारट होणं शक्य नाही. तो मुलगा थांबला आणि साधूच्याकडे बघून मोठमोठ्याने लागला हसायला. तो म्हणला जा, आता तुला जिथून उडी मार तिथून मार, एकदा मार नाही तर 10 वेळा मार. साधू हसायला लागले, निघून गेले. हा मुलगा थांबला. हा म्हटला हा काहीतरी गोलमाल आहे, जो थांबवतो नंतर म्हणतो मार जा. पुन्हा साधू पुढे, हा त्याच्या मागे, साधू पुढे, मुलगा मागे, साधू पुढे पुढे पळायचे, मुलगा मागे मागे पळायचा. अहो महाराज थांबा, अहो गुरुजी थांबा, थोडं थांबा, 1 मिनिट थांबा, उत्तर देऊन जावा. ते म्हणले काय तुम्ही का माझ्याकडे बघून हसलात आणि उडी मारता म्हणलात? ते म्हटले तू माझ्याकडे बघून का हसलात? ते म्हणले किती शुल्लक आहे, किती शुल्लक गोष्ट, किती मूर्खपणा करताय तुम्ही. एवढं मोठं तळं, एवढेशा मिठाने खारट होईल का? म्हणून मी तुमच्यावर हसलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं एवढे मोठं आयुष्य आहे तुझं, एवढं मोठं आयुष्य आहे तुझं, एखाद्या घटनेने ते दुःख होईल का? ते खराब होईल का? ते खारट होईल का? मी मूर्ख आहे का तू मूर्ख आहेस? मुलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. एखादी घटना 365 दिवसातली एखादी घटना जीवनामध्ये घडली, एखादा व्यक्ती जीवनातून निघून गेला म्हणून पूर्ण आयुष्य खारट होणार नाही. त्याच साधूजवळ तो मुलगा राहिला, परमज्ञानाला उपलब्ध झाला आणि त्यांनी जगाचा उद्धार केला. हे कधी होतं? तुमचं जीवन तेवढं मोठं करा, तळ्याएवढं मोठं करा, विचार तळ्याएवढे मोठे करा, शुद्ध करा, सात्विक करा. त्यावेळेस जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी खूप छोट्या 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 राहून जातील. जसे काही बॅक्टेरिया काही दिसत नाहीत आपल्याला, मशीनमधून बघावे लागतात, काही मशीनमधूनही दिसत नाहीत, एवढे छोटे आहेत. जीवनामध्ये आपलं हे जीवन, हे विचार, हे बुद्धी, हे संस्कार एवढे मोठे करा, ह्या शुल्लक शुल्लक घटना आपल्याला दिसल्याही नाही पाहिजेत. हे आपलं तिसरं रहस्य आहे. जीवन एवढं मोठं करा, एवढं शुद्ध करा, एवढं सात्विक करा, हे शुल्लक गोष्टीला तिथे काहीच जागा नाही पाहिजे. चौथी गोष्ट, चौथं रहस्य, चौथा नियम, जो हे जीवन आनंदी, सात्विक आणि मन शांती भरपूर देईल. जसे वरती एक चंद्रगुप्त बसलेत,
बसलेत ना, जे आपण प्रत्येक गोष्टी केलेल्या ज्या आहेत, चित्रगुप्त वरती एक चित्रगुप्त बसलेत, चंद्रगुप्त होऊन गेले, चित्रगुप्त आहेत, जे काय करतात, आपण केलेल्या प्रत्येक कृतीचं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं, आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं, आपण घेतलेल्या श्वासाचं सुद्धा चित्रगुप्त करतात, चित्र काढतात, फोटो काढतात. तिथे स्माईल प्लीज म्हणण्याची गरज नाही आहे. तिथे स्माईल प्लीज म्हणण्याची गरज नाही, कारण ते तुम्हाला दिले जात नाही, ते तुमच्याकडून करून घेतलं जातं. जसं वरती चित्रगुप्त होता, तो चित्रगुप्त हे खातं, हे डिपार्टमेंट परमेश्वराने मागच्या काही वर्षात बंद करून टाकलं. काय होतं, लोड खूप वाढला ना, लोकसंख्या भरपूर वाढली, मग एकावरती एवढं डिपार्टमेंट देणं सहज शक्य होत नाही. मग काय केलं त्याने, परमेश्वराने ईश्वराने अशी एक व्यवस्था बनवली, इथून पुढे जेवढी लोक जन्माला येतील त्यांच्यामध्ये एक सिस्टीम ॲड करून ठेवली, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक स्वतःचा त्यांचा चित्रगुप्त तयार केला, जो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा जेवढ्या कृती करतो, क्रिया करतो, या सर्व कृतींचं, क्रियांचं चित्रगुप्त करत असतो. चित्र काढणार आणि गुप्त करून ठेवणार. काय करणार, चित्र काढून ठेवणार, चित्र संकलित करतात, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची चित्र काढतात, फोटो काढतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो, एखादी गोष्ट, एखादी घटना एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली तर तो परमेश्वराला लगेच म्हणतो, काय म्हणतो, हे देवा, हे ऐसे कैसे केले, हे देवा, हे असे कसे केले. जे आयुष्यभर नको म्हटलं तीच गोष्ट कशी दिली, जे आयुष्यभर दुसऱ्याचं पाहिलं वाचलं ती गोष्ट माझ्या पदरात कशी टाकली. देव वरून सांगतात, त्यासाठी कान उघडे ठेवा. देव सांगतात, हे तुझ्या आयुष्यात का आलंय हे तुझ्या चित्रगुप्तला विचार, कारण आमच्यातला चित्रगुप्त आता डिपार्टमेंट बंद केलेला आहे, हे तुमच्याकडे आहे आता. हे चित्रगुप्तला विचार तुझ्या, जो तुझ्या आतमध्ये आम्ही सिस्टीम ती फीचर्स ॲड करून दिलेले आहेत. आपल्याला वाटतं आपण जे मोबाईल वगैरे वापरतो हे सगळे फोटो डिलीट केले, व्हिडिओ डिलीट केल्या म्हणजे सगळं डिलीट झालं. असे भरपूर ॲडव्हान्स ॲप्स आहेत जे मोबाईल सुरू घेतल्यापासून आत्तापर्यंत जेवढे फोटो काढले जे डिलीट केले ते पुन्हा माघारी घेता येतात. जे रेकॉर्ड तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलेला ते सगळं पुन्हा तयार करता येते. असे फीचर्स असलेले मोबाईल आहेत. असे फीचर्स आपल्या आतमध्ये पण ईश्वराने ॲड करून दिलेले आहेत. तू आणि तुझा चित्रगुप्त. हे जे म्हणतो ना, हे देवा, हे असं कसं केलं, माझ्या जीवनामध्ये ही घटना कशी घडली, हा व्यक्ती मला असं कसं काय बोलला, माझ्या हातून हे असं कसं काय झालं. येरोडा जेलमध्ये, तिहार जेलमध्ये हे जेवढे कैदी आहेत, या कैद्यांना ज्यावेळेस तुम्ही विचारता, ह्यांची ज्यावेळेस तुम्ही गोष्टी ऐकता, घटना ऐकता, भरपूर लोकांकडून असं ऐकायला भेटतं, आयुष्यभर ज्या गोष्टी आम्हाला कधीच वाटल्या नाहीत आम्ही करेल, आयुष्यभर ज्या गोष्टी आम्हाला नको होत्या अशा गोष्टी कळत नकळत आमच्या हातून झाल्या. ह्या गोष्टी आमच्या हातून कधी होतील हे आम्हाला कधी वाटलंही नाही, अशा गोष्टी आमच्याकडून झाल्या. आम्ही अजूनही विचार करतो, ही कृती, ही गोष्ट, ही घटना ही माझ्यासोबत कशी घडली, ही माझ्या हातून कशी झाली, ही मी स्वतःच केली पण कशी केली माहीत नाही. मग ते तुमच्या आतल्या चित्रगुप्तला विचार, हे कशी केली. हे चित्रगुप्त तुम्हाला सांगेल. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता, या वर्तमानपत्रात अशा भरपूर घटना तुम्ही वाचता ज्याचा तुमचा
काहीही संबंध नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत, ज्याच्यापासून तुम्हाला काहीही फायदा नाही, जे निरर्थक आहेत, ज्याला अर्थ नाही, तुमच्या उपयोगाच्या नाहीत म्हणजे निरर्थक आहे, तुम्हाला समजत नाहीत, तुमच्या कामाचे नाहीत म्हणजे निरर्थक आहे. चोरी झाली, रेप झाला, खून झालं, मारामारी झाल्या, मर्डर झाले, बायको पळून गेली, नवऱ्याने फास घेतला, मुलगी पळून गेली, त्याचा डिवोर्स झाला, त्या हिरोच्या बायकोने त्याच्याकडे बघितलं, त्या हिरोने या पिक्चरला नाकार दिला, ह्या 2 हिरोनी मिळून त्या हिरोला त्रास दिला, हे एवढं मोठं घर आहे जे पडून गेलं, 2 मुलं पुरात वाहून गेली. या जे छोट्या छोट्या गोष्टी जिची आपल्याला गरज नाही, जे नको आहे आपल्याला, अशा आपण रोज वाचत असतो. संध्याकाळ झाली की तुमच्या टेलिव्हिजनवरती, टी व्हीवरती वेगवेगळ्या सिरियल सुरू होतात, मालिका सुरू होतात. त्या मालिकामधून दाखवलं जातं तुम्हाला त्यांच्या घरामध्ये कसे भांडण सुरू आहेत. सासू अशी म्हटली की सून अशी म्हणणार, सून अशी म्हटली की ननंद अशी म्हणणार, नवरा येऊन मारणार, बायको अशी करणार, हे करणार, ते करणार. जे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नको आहे ते तुम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये पाहताय. जे तुम्हाला नको आहे ते पाहताय दुसऱ्यांच्या घरामध्ये. बाजारातून येत आहात, रस्त्यामध्ये दोघांचे 2 तरुण आहेत, त्यांची फायटिंग सुरू झाली. जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नको आहे पण तुम्ही मजा घेता, तिथं उभारून बघत बसता. एखादा दारुडा चाललेला आहे, तो वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये शिव्या देत चाललेला असतो, वरडत चाललेला असतो, गोंधळ करत असतो. जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे पण तुम्ही ते पाहत असता रस घेऊन. सकाळी उठले की समोर मोबाईल स्क्रोल करायला सुरू, फेसबुक सुरू, सोशल मीडियावरती, ॲपवरती वेगवेगळ्या. जे तुम्हाला नको आहे ते तुम्ही त्यात पाहता असता, ज्याचा तुम्हाला गरजच नाही आहे, जे तुमच्यासाठी निरर्थक आहे, ज्याचा तुमच्या आयुष्यात काहीच अर्थ नाही, पण तुम्ही ते पाहता. त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही टाईम वेस्ट करताय, इन्व्हेस्ट करताय, तुम्ही त्याला वेळ देताय. आणि हे सर्वांची चित्र कॅच केले जातात, हे सर्व चित्र तुमच्या आतल्या कप्प्यामध्ये ठेवले जातात. ज्यावेळेस हे हँग होतं त्यावेळेस ते सगळे बाहेर येतात आणि त्या पद्धतीने तुमच्याकडून क्रिया होतात त्या. कारण हा सर्व कचरा आहे जो तुम्ही साठवताय, आतल्या कप्प्यामध्ये ठेवताय, जो बाहेर येणार. तुकाराम महाराज खूप छान सांगतात. आज सकाळी बसल्यानंतर त्यांचे एक वचन सहज लक्षात आलं, निंदकाचे घर असावे शेजारी. हे निंदकाचे घर का शेजारी असावे असे तुकाराम महाराज म्हणले असतील, याच्यावर विचार केला. तर त्याचं उत्तर भेटलं. निंदकाचे घर आपल्या शेजारी का असावं, तर निंदकाचं घर आपल्या शेजारी यासाठी असावं की आपले दुःख वाटून घ्यावे. मग आपले दुःख निंदक शेजारचे कसे वाटून घेतील? आपलीच निंदा करणारे आपलं दुःख कसे वाटून घेतील? आपला ताण, आपला भार कसा मोकळा करतील? करतील, कळत न कळत करतील. ते असे करतील, ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये गोंधळ सुरू आहे, भांडण सुरू आहे, अनावश्यक गोष्टी घडत आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीची निंदा करताय, त्या गोष्टीबद्दल चर्चा करताय, त्या गोष्टीला वेळ देताय. तुमचा हा जो वेळ आहे तो तिथे तुम्ही घालवताय, तुमचा जो टाईम आहे तो तिथे इन्व्हेस्ट करताय तुम्ही. समजा वळीने 4 घरं आहेत आणि पहिल्या घरामध्ये जाळ लागला, पहिल्या घरामध्ये जाळ लागला, भीषण मोठा जाळ लागला. दुसऱ्या घरामध्ये जाळ लागेल का नाही? लागेल. का? कारण त्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत.
तिसऱ्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत, चौथ्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत. पाचवं घर जळलंच नाही. का जळलं नाही? ते पत्र्याच होतं आणि त्यामध्ये काहीच जळण्यासारखं नव्हतं. असं कोणतंच साहित्य नव्हतं जे आगीला खेचून घेईल, ज्याला आग पकडेल. त्यामुळे ते जळलंच नाही. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस आपण मागे चर्चा करतो, एखाद्याच्या आयुष्यात ज्यावेळेस आपण गरज नसताना अनावश्यक ते वेळेस डोकावतो, अशा वेळेस आपण कळत नकळत आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, जीवनामध्ये, आयुष्यामध्ये त्या गोष्टीसाठी, त्या घटनेसाठी जागा निर्माण करत असतो. आपण काय करत असतो? जागा निर्माण करतो. आणि ज्या व्यक्तीची आपण निंदा करत आहोत त्या व्यक्तीचे भांडण असतील, गोंधळ असेल, त्याची एक ऊर्जा तयार झालेली असते आणि तुमच्या हातून एवढी तीव्रता असते, एवढे कळकळत तुम्ही निंदा करत असता, एवढी मजा घेऊन तुम्ही निंदा करत असता, एवढी खतरनाक जागा निर्माण केलेली असते. तुम्ही ती ऊर्जा तुमच्याकडे यावं लागते. जागा निर्माण करून नाही थांबत तुम्ही, दरवाजे उघडे करता, या स्वागत आहे, या स्वागत आहे. त्यांच्यावरचा जो भार आहे, तो ताण आहे, तो कमी होतो, ती ऊर्जा कमी होते आणि ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या जागेमध्ये येते, तुमच्या आयुष्यामध्ये येते, तुमच्या भविष्यामध्ये येते. म्हणून तुकाराम महाराज सांगत असतील असं मला वाटतं. शेजाऱ्यावरील जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी, आपल्या घरावर असलेला ताण कमी करण्यासाठी निंदक त्यांच्यावर ओढून घेतील. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. काही जीवनामध्ये अनावश्यक घटना असतात, गोष्टी असतात, अनावश्यक, मोकाट. अशा घटनांना, अशा गोष्टींना आधार देऊ नका. या गोष्टींना आधार पाहिजे असतो, तुम्ही त्यांना आधार देता आणि ते तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आसपास नंतर अशा फिरत असतात, कारण तुम्ही त्यांना आधार देता. 4 दिवस दारामध्ये पाणी भरून ठेवा आणि एखादी चपाती तिथे ठेवा. गल्लीतले जे मोकाट कुत्रे आहेत, जे प्राणी आहेत, ते तिथे येऊन थांबतील. इथं चपाती खायला भेटते, इथं पाणी भेटतं, इथं आपल्याला चारा भेटतोय. तुम्ही रोज सकाळी 10 वाजता ठेवा. 4, 8, 10 दिवस गेले, त्यांच्या लक्षात येईल नित्य नियमाने इथून आपल्याला चारा भेटतोय, इथून आपल्याला आहार भेटतोय. 9 वाजता ठेवत असाल ना, ते 8:30लाच तिथे येऊन बसतील, 8ला येऊन बसतील आणि तिथून पुढे ही मोकाट कुत्री, ही जनावरी, हे प्राणी, हे पक्षी, त्यांना तुमच्यापासून चारा भेटतोय, खाद्य भेटतंय, ऊर्जा भेटते. ते तुमच्या आसपास थांबतील, तुमचं घर सोडून जाणार नाहीत. अनावश्यक गोष्टी यांना जर तुम्ही आधार दिला तर या गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये अवतीभोवती फिरतील. याची त्याची निंदा करून तुम्ही टाईम वेस्ट करू नका. त्या व्यक्तीचं ओझं कमी होतंय, ते तुम्ही ओझं वाढवून घेताय, तुमच्यावर ओझं घेताय, त्याच्यासाठी ती मदत आहे. तुम्ही निंदा करू नका म्हणजे तुम्ही खूप पुण्याचं काम करताय नाही सांगत. तुम्ही निंदा करून त्याच्यासाठी सत्कर्म आहे. जर तुमची कोणी निंदा करत असेल तर खुश व्हा, अजून कराल सांगा. का? तुमचं ताण कमी होतं, तुमचं ओझं कमी होतं. जाऊ द्या, हलके व्हा, मोकळे व्हा. कचरा असा निचरा होऊन जातोय, निघून जातोय. आपलं डन, आपली डील कोणासोबत आहे? आपल्या चित्रगुप्त सोबत आहे. तुम्ही ज्या गोष्टी करता, ज्या कृती करता, तुम्हाला जरी कळत न कळत माहीत नसेल, चित्रगुप्त लिहून ठेवतो, व्यवस्थित फोटो मारून ठेवतो, संदर्भसहित स्पष्टीकरण. त्याच पद्धतीनं फोटोसहित स्पष्टीकरण ते भोगावं लागणार आहे तुम्हाला. इतरांची निंदा करण्यात, अनावश्यक गोष्टीला आधार देण्यात स्वतःची ऊर्जा खर्च करू नका, स्वतःचा टाईम संपवू नका. जीवन खूप छोटंसं आहे, ते मोठं करून आनंदाने जगायचं आपल्याला. हे 4थं रहस्य.
पाचवं रहस्य आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. पाचवं रहस्य आपल्याला काय सांगतं? पाचवं रहस्य सांगतं थांबा. थांबा म्हणून सांगतं. तुम्ही कोणत्या मंदिरात गेलात तर प्रत्येक देवी देवतांचे हात असतात. आपण म्हणतो आपल्याला आशीर्वाद देतात, आशीर्वाद देत असतात. आशीर्वाद रूपाने आपल्याला एक संदेश देत असतात. काय? थांबा. हे थांबा म्हणजे काय? थांबा असाच आपल्याला संदेश भेटतो. रस्त्यावरती असे बोर्ड लावलेले असतात, थांबा, स्टॉप, थांबा, वेग कमी करा. याचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात, असे काही लोक येतात, अडचणी येतात, जे दुःख देऊन जातात, ज्यांनी त्रास होतो, ज्यावेळेस जीवनामध्ये अडचण येतील, दुःख होईल, वेदना होतील, त्यावेळेस थांबायचं. थांबायचं म्हणजे काय करायचं? काहीच नाही करायचं. भरपूर वेळेस असं होतं, जीवनामध्ये जर एखादी घटना घडली, दुःख झालं, वेदना झाल्या, अडचणी आले, तर आपण खूप खटापटी करतो. आणि या खटापटीच्या नादामध्ये आपल्या कळत न कळत अजून चुका होत जातात, अजून चुका होत जातात. आणि आपण अजून वेगवेगळ्या घटनेमध्ये अडकत जातो, वेगवेगळ्या अडचणीमध्ये अडकत जातो, वेगवेगळ्या दुःखांना अजून आपण ओरडून घेतो. त्यामुळे जरा थांबा. पाण्यामध्ये मासेवाले असतात, जे कोळी बांधव असतात, ते कोळी बांधव काय करतात? मासे पकडत असतात. हे मासे पकडत असताना ह्यांनी जाळी लावलेली असते पाण्यामध्ये, आणि हा मासा रोज पोहत आलेला असतो. नित्य त्याचा तो रस्ता आहे. तो पोहत आल्यानंतर तो थटतो जाळीला. तो थटल्यानंतर तो थांबत नाही. जाळी ज्यावेळेस ते थोडं सुरुवातीला फक्त मुंडकं अडकलेलं असतं, ते थांबलं आणि माघारी आलं तर तो कमी अडकतो, पण तो थांबत नाही. तो काय करतो माहीत आहे का? तो अजून आत ढकलतो, अजून आत ढकलतो, अजून आत. आणि जेवढं तो आत ढकलेल, आत ढकलेल, आत ढकलेल, तसं तो मासा अडकतो. अडकल्यानंतर तरी तो शांत नाही बसत, अजून तो अंग घालवतो, अजून खटापटी करतो, आणि ती संपूर्ण जाळी स्वतःभोवती गुंडाळून घेतो. एक कोळी असतो, ज्याने कुठेतरी घरामध्ये असं भिंतीला ती जाळी विणलेली असते. एखादी माशी त्याच्यामध्ये जाते, सुरुवातीला थोडीच अडकलेली असते, सहज तो पाय काढता येतो, ती काढत नाही, अजून हालचाल करते. ती जेवढी हालचाल करेल तेवढी ती जास्त अडकून जाते. घरामध्ये जर तुम्ही स्वेटर विणायला लागलात, स्वेटर विणताना जर थोडीशी लोकरचा गुंता झाला, तर तुमच्या घरातील मोठी व्यक्ती सांगतात, थांब, ओढाओढी करू नको. ओढाओढी केल्याने गुंता वाढेल. ओढाओढी करू नको, थांब, सहज सुटेल. त्याला सैल सोड, लूज सोड, हलकं सोड, थोडंसं थांब. जो थांबतो तो गुंता सोडवतो, जो थांबत नाही तो अजून गुंता वाढवतो, आणि शेवटी ती लोकर तोडावी लागते. का? जास्त ताणल्यामुळे, जास्त ओढल्यामुळे, जास्त धडपड केल्यामुळे. मी ज्यावेळेस 4 व्हीलर शिकत होतो त्यावेळेस गर्दी आली की मला खूप भीती वाटायची. गर्दीमध्ये ट्रॅफिक जाम झालं, मला खूप भीती वाटायची. असं वाटतं इकडे थटेल, इकडे थटेल, आता काय करायचं. मग माझ्यासोबत माझा एक मित्र होता, तो खूप छान परफेक्ट गाडी चालवायचा, व्यवस्थित. असं काय झालं ना, तो मला सांगायचा, थांब, थांब, तू गाडी जागेवर थांबव. मी म्हणत, जरा असं कसं? तू गाडी जागेवर थांबव. तुला जर वाटेल ना पुढे जाऊन गाडी दुसऱ्या गाडीला घासणार आहे, धडकेल, तू गाडी तुझी जागेवर हळू कर आणि थांबव. मग त्यामुळे काय होईल, सगळ्यांना जायला रस्ता भेटेल, निघून जातील ज्याच्या त्याच्या मार्गाने. आणि थोडीशी गर्दी मोकळी झाली, तुला रस्ता भेटला की तू निघ. तुला टेन्शन आलं ना, टेन्शनमध्ये गाडी चालवू नको, गाडी थांबव. या रस्त्यावरती जेवढे अपघात होतात ना, जेवढे ॲक्सिडेंट होतात,
हे सर्व अपघात हे कशामुळे होतात? फोनमुळे. ते फक्त फोनमुळे नाहीत होत. फोन आल्यानंतर तुम्ही गाडी पार्किंगमध्ये न लावता, गाडी बाजूला न घेता, वेग कमी न करता फोनवरती बोलत असता म्हणून होतात. तुम्हाला फोन आला ना, गाडी बाजूला घ्या, थांबा, बोला आणि मग जावा. जीवनामध्ये हेच करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतील, ज्यावेळेस तुला प्रॉब्लेम येईल, ज्यावेळेस वेदना भेटतील, त्रास होईल, दुःख असं समोर येऊन थांबलेलं आहे, काही करू नका, थांबा. काय करा? थांबा. तुम्ही थांबला ना, खूप प्रॉब्लेम असेच सुटतात. खूप प्रॉब्लेम असेच सुटतात. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. हे नवीन लग्न झालेलं जोडपं ह्यांच्यामध्ये रोज वादविवाद व्हायचे, रोज भांडण. सकाळी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण. नवरा कामावर गेला, शांत, घरी आला की परत भांडण सुरू. खूप गोंधळ होतो. तिच्या आईने तिला सांगितलं, असं असं एक डॉक्टर आहेत, तू त्यांच्याकडे जा, ते भांडण बंद व्हायची गोळी देतात. काय करतात? भांडण बंद व्हायची गोळी देतात. गेली डॉक्टरांकडे. डॉक्टरांना सांगितलं, आमच्यात रोज भांडण होतात, भरपूर भांडण होतात. त्या भांडणाला काय अर्थ नाही, ह्यांना काय समजत नाही, सासूनं काय समजत नाही, नवऱ्याला काय समजत नाही, दिराला काय समजत नाही, जावाला काय समजत नाही, ह्याला काय समजत नाही, त्याला काय नाही, सब काम मुझे करना पडता है, सफाई भी, शॉपिंग भी. हे डॉक्टरांना समजतं हे काय झालंय, हा प्रॉब्लेम काय आहे समजतो. ते म्हणतात, थांबा, तुम्हाला एवढा त्रास होतोय ना, एक काम करा, फक्त ही एक गोळी आहे. सकाळी उठल्यानंतर ही गोळी तोंडामध्ये ठेवायची. 3 तास थोडी 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 चोखून खायची. आणि एकदा चोखायला सुरुवात केली की थांबायचं नाही. आणि संध्याकाळी ही गोळी 5-6 वाजता सुरू करायची. बघा म्हटले, ही गोळी जशी तुम्ही खायला सुरुवात कराल ना म्हटले, तशी सगळे घरातली भांडण बंद होतील म्हटले, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. ती खुश झाली. तिला वाटलं, वाह, काय भारी डॉक्टर आहेत, वाह, एक नंबर डॉक्टर. घेते गोळी. 7 दिवसाच्या 14 गोळ्या दिल्या. एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी. सकाळी उठल्यानंतर आंघोळीवर झाली, फ्रेश झाली, एक गोळी तोंडामध्ये ठेवली, चोखायचं काम सुरू. ती चोखत चोखत तिची वेगवेगळी सगळी कामं वगैरे केली. सगळेजण उठले, झालं. संध्याकाळी गोळी, सकाळी गोळी. 14 गोळ्या संपल्या. 14 गोळ्या संपल्या. 7 दिवसानंतर ती मुलगी डॉक्टरांकडे आली. डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत, असल्या जबरदस्त तुम्ही मला गोळ्या दिलेत, सगळ्यांची तोंड बंद झाली, मला काही त्रास होत नाही, काही प्रॉब्लेम नाहीत माझ्या जीवनामध्ये. आता हा कोर्स अजून काय करावा लागेल का? डॉक्टर म्हटले, आता एक काम कर. ते म्हटले, काय करू? आता गोळी बंद कर म्हटले. आता हा जो गुळ आहे ना म्हटले, गुळ सुरू कर. रोज सकाळी गुळाचा तुकडा तोंडात टाकायचा आणि संध्याकाळी टाकायचा. ते म्हणले, ह्यानं काय होईल? ह्यानं म्हटले, तुझं तोंड बंद होईल. आणि तुझं तोंड बंद झालं ना, घरात सगळे शांत होतील. हे ज्या गोळ्या दिलेत ना, हे फक्त मल्टीविटॅमिनच्या गोळ्या आहेत, हे भांडण बंद व्हायच्या गोळ्या नाहीत. तुझं तोंड बंद होण्यासाठी फक्त या गोळ्या दिलेल्या आहेत. तू कमी बोलली ना, तू नाही बोलली ना, काही प्रॉब्लेम होणार नाहीत. नवरा बायको म्हणजे पती पत्नीमध्ये जे भांडण होतात ना, त्या भांडणात सगळ्यात मोठी सुरुवात असते चप्पड चप्पड चप्पड. बोलत 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 आपण एवढ्या अनावश्यक गोष्टी बोलतो, त्याचा पश्चाताप आपल्याला होतो, समोरच्याला होतो. त्यामुळं कमी बोला. काय करा? कमी बोला. थोडंसं मौन पाळा. आठवड्यातून थोडंसं, एक दिवस जरा कमी बोला. रोज थोडंसं कमी बोला. कमी बोलल्यानं ऊर्जाही कमी खर्च होईल आणि भांडणाला वादविवादही होणार नाही. भांडण वाढतं कधी? बडबड सुरू दोन्हीकडे झाली की वाढतं. दोन्हीकडची बडबड कमी झाली, कमी बोललं की कमी. नातं खूप छान टिकतं.
जेवढं जास्त बोलाल तेवढं जास्त निरर्थक गोष्टी बाहेर येतील, जेवढं कमी बोलाल तेवढ्या कमी निरर्थक गोष्टी बाहेर येतील. अनावश्यक बोलणं बंद करा. मौन पाळणं म्हणजे काय, रोज उठून तू मला बोलायचं नाही, मी त्याला बोलायचं नाही, असं नाही करायचं. बोलायचं पण अनावश्यक गोष्टी बंद करणं हे महामौन आहे. काय आहे? महामौन. अनावश्यक गोष्टी बंद कर. बोलण्याआधी विचार करा, स्वतःला विचारा, ही गोष्ट बोलणं गरजेचे आहे का? मार्केटमध्ये गेलात, 100 रुपये दिले, 100 रुपयेमध्ये बाजार घेऊन यायचा आहे. मोजकेच पैसे आहेत ना, मोजके पैसे असल्यानंतर आपण विचार करतो, ही गोष्ट आज घरी नेणं गरजेची आहे का? आपण म्हणतो नाही, नाही खरेदी करत. जीवनामध्ये हेच करा, आनंदी जीवन जगण्यासाठी, पती पत्नी संबंध सुधारण्यासाठी विचारा, हे बोलणं गरजेचं आहे का? आतून उत्तर आलं नाही, नाहीतर बोलायचं. हे बोलणं गरजेचं आहे का? आहे, बोलायचं. अनावश्यक गोष्टी बोलणं बंद करा, मौन पाळा, आनंद अजून वाढेल, आरोग्य अजून वाढेल, नात्यामध्ये एक भरभराट निर्माण होईल. हा संपलं आपलं 4थं रहस्य. चित्रगुप्त त्याचं चित्र तुमचे गुप्त करण्याचं काम करत आहे, साठवण्याचं काम करत आहे. त्यामुळं थांबायला शिकायचं आपल्याला. चित्रगुप्तचे फोटो झालेले आहेत, थांबायला शिकायचं आहे, ब्रेक मारायला शिकायचं आहे. थांबलात, खूप अडचणी अशाच निघून जातील, खूप दुःख असं निघून जाईल. आजपासून काय करायचं, थोडंसं थांबायचं. पार्किंगमध्ये ठेवायच्या गोष्टी, घटना थोडं थांबायला शिकायचं. पुढचं रहस्य आहे आपल्यासाठी. आज घरी जाताना, घरी असाल तर मार्केटमध्ये जावा आणि छत्री खरेदी करा. आजपासून आपल्याला छत्रीचा वापर करायचा आहे. आमचे आजोबा पूर्वी 12 महिने छत्री वापरायची. हिवाळ्यामध्ये फक्त घरी ठेवायची, मागे अडकवलेली असायची अशी. उन्हाळा आला की छत्री जायची. ज्यामुळे त्यांना उन्हाचे जेवढे प्रॉब्लेम होते, जेवढे समस्या होते, त्यांना सामोरं जावं लागायचं नाही. उन्हाळ्यात छत्री वापरल्यामुळे डोक्याला ऊन लागायचं नाही, त्यामुळे उष्णता वाढायची नाही, उन्हाळ्याची काय प्रॉब्लेम नाही, डिहायड्रेशन नाही, मूतखडा नाही, भरपूर प्रॉब्लेम त्यांचे येतच नव्हते. का? ते सावलीमध्ये असायचे, छत्री वापरायची. आणि पावसाळ्यामध्ये तर वापरायचे. आणि पावसाळ्यात न भिजल्यामुळे भरपूर आजार होत नव्हते. त्यामुळे तुम्ही निरोगी आणि आरोग्य जीवन जगायचा. आजार, रोग, व्याधी या छत्रीमुळे तुमच्यापासून खूप दूर होते. पूर्वी भरपूर लोक छत्री वापरायची. आता छत्री फक्त पावसाळ्यात वापरतो, उन्हाळ्यात खूप कमी झालं, कारण तेवढ्या 4 व्हीलर आल्या. आज नवीन छत्री खरेदी करायची. ही छत्री डोक्यावर नाही घ्यायची, ही छत्री हातरायची आहे. आणि या छत्रीला योगा मॅट म्हणतात. काय म्हणतात? निरोगी आनंदी जीवन जगण्यासाठी एक योगा मॅट खरेदी करायचं. रोज सकाळी उठल्यानंतर ज्या तुमच्या विधी आहेत त्या सर्व आटपून घ्यायच्या आणि सकाळचे 10 ते 15 मिनिटे 10 ते 15 मिनिटे स्वतःच्या निरोगी आणि आनंदी जीवनासाठी द्यायची. उठल्यानंतर सगळ्या विधी तुमच्या आटोपल्या, या मॅटवरती फक्त 10 ते 12 सूर्यनमस्कार घालायचे. 5 मिनिटात 10 ते 12 सूर्यनमस्कार होतात. पहिल्या दिवशी 3-4 घाला, एक आठवडा 4 ते 5 सूर्यनमस्कार घाला, दुसऱ्या आठवड्यामध्ये 10 घाला, तिसऱ्या आठवड्यात 12 सूर्यनमस्कार घालायचे. थोडंसं जागेवरती पळायचं, धावायचं, उड्या मारायच्या. आपल्याला जमेल, आपले शरीर पेलेल एवढंच. शरीर थोडंसं गरम झालं, सूर्यनमस्कार सुरू करायचे. किती सूर्यनमस्कार घालायचे? 12 सूर्यनमस्कार घालायचे. 5 मिनिटामध्ये होतात. सूर्यनमस्कार झाले, त्याच मॅटवरती खाली बसायचं. सूर्यनमस्कारामुळे जी ऊर्जा तयार झाली शरीरामध्ये, ही ऊर्जा अनुभवायची. खाली मांडी घालून बसा, डोळे बंद करा. जी शरीरात झालेली ऊर्जा आहे, ही ऊर्जा अनुभवा, ही ऊर्जा फील करा.
आणि ही ऊर्जा फील करत असताना ध्यान करायचं. ध्यानाची छत्री हातरायची. आपल्याला काय करायचं? ध्यानाची छत्री हातरायची. ध्यान करा. पहिल्या दिवशी 1 मिनिट करा, दुसऱ्या दिवशी 2 मिनिट करा, तिसऱ्या दिवशी 3 मिनिट करा. रोज थोडं थोडं वाढवा. 5 मिनिटं जरी ध्यान केलं तरी भरपूर झालं. 1 तास नाही बसायला सांगत, 5 मिनिटं बसा. 5 मिनिटं सूर्यनमस्कार, 5 मिनिटं ध्यान, 10 मिनिट. ही जी क्रिया आहे, ही क्रिया तुम्हाला सुरुवातीला खूप अवघड वाटेल, पण हळूहळूची सवय होईल. ह्याच्यातून तुम्हाला छान वाटेल, आनंद वाटेल, निरोगी आरोग्य प्राप्त होईल. आणि ध्यानातून उठण्याआधी स्वतःला फक्त एक 5 सूचना द्यायच्या. स्वतःला एक जागृती द्यायची. स्वतःला शुद्धीवर आणायचं. शुद्धता वाढवायची, बेशुद्धी नष्ट करायची. काय शुद्धी आहे? स्वतःला सांगायचं, हे आत्ता जे मी काय केलंय हे कशासाठी केलं आहे? हे मी केलं आहे आनंदी जीवनासाठी, यशस्वी जीवनासाठी, समाधानासाठी, निरोगी आरोग्यासाठी. हे सांगायचं स्वतःला. हे 4-5 वेळा सांगा. यामुळे काय होईल? यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना जेवढा तुमचा हा अमूल्य वेळ क्षुल्लक, व्यर्थ, अनावश्यक गोष्टीमध्ये जातो, वाद विवाद, भांडण, हे जे काय होतं हे खूप क्षुल्लक गोष्टीवरून होतं. तुम्ही गाडी चालवत आहात, मागून मागच्याने हॉर्न दिला. हॉर्न का दिला? क्षुल्लक गोष्टीवरून भांडण सुरू झाले. तुम्ही ज्या पार्किंगमध्ये गाडी लावता त्या ठिकाणी दुसऱ्याने कोणीतरी लावली. क्षुल्लक गोष्टीमधून, खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून हे वाद विवाद होतात. भाजी खरेदी करण्यासाठी आमची माता भगिनी गेली. 20 रुपयाला मेथीची पेंडी. आमची माता म्हटली 30 रुपयाला 2 द्या. ते म्हणले येत नाही. माता म्हटली काल येत होती, आज काय येत नाही? ते म्हणले काल येत होती, आज नाही येत. काल कोणाकडे घेतले त्यांच्याकडे घ्या, जावा. काय वाढला? वाद. आमची माता म्हणली तुला देच ना, तू इथं आलीच कशाला? झाले केस पकडून फायटिंग सुरू मार्केटमध्ये. कशावरून झालं? क्षुल्लक गोष्टीवरून झालं. त्यामुळे रोज सकाळी प्रत्येकाने एवढं करायचं. योगा छत्री, ध्यानाची छत्री हातरायची, म्हणजे मॅट तुमचं हातरायचं. 5 मिनटं सूर्यनमस्कार, 5 मिनटं ध्यान करायचं. आणि स्वतःला सांगायचं, हे करतोय, हे निरोगी आरोग्यासाठी करतोय, हे समाधानासाठी करतोय, हे आनंदासाठी करतोय, हे जीवन यशस्वी जगायचं आहे यासाठी करतोय. हे ध्यान करत असताना ध्यानाचे काय थोडक्यात छोटेसे नियम सांगतो. हे नियम असे आहेत. ध्यानाचा पहिला नियम, लोक ध्यान कधी करतात माहित आहे का? जीवनात दुःख आलं, एकांत आलं, वेदना झाल्या, गर्लफ्रेंड सोडून गेली, बायको पळून गेली, नवरा भांडण करून गेला, सासू अशी म्हणली, सासरा तसं म्हणला, परीक्षेत मार्क कमी पडले. ज्यावेळेस तुम्हाला वेदना होतात, ज्यावेळेस तुमच्यावर दुःख येतं, ज्यावेळेस तुमच्यात कचरा साठतो, त्यावेळेस तुम्ही काय करता माहीत आहे का? मग तुम्ही डोळे झाकून बसा, मला ध्यान करायचं आहे. हे ध्यानाने धुवून कसं जाईल? आयुष्यभराचा कचरा तुम्ही साचवला आणि ध्यानाने धुवून घालवण्याचा प्रयत्न करताय. नका धुवू. दुःख आले ना, ते दुःख भोगा, ते व्यक्त करा, रडा, ओरडा, आदळा, आपटा, ते बाहेर निघून जाऊ द्या. कुठेतरी डोंगरात जावा, मोठमोठीने बोंबला, रडा, हे सगळं बाहेर निघून जाऊ द्या. हा कचरा जो साचलाय, या कचऱ्याचा निचरा होऊ द्या. तुमच्याजवळ दुःख आलं याचा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ ध्यान नाहीये. त्यामुळे ते आता निघून जाऊ द्या, नष्ट होऊ द्या. ते निघून गेलं, छान वाटेल, आनंद वाटेल, प्रसन्न वाटेल.
मग तुम्ही ध्यानाची सुरुवात करा. आधी शुद्ध होऊ द्या, कचरा निचरा होऊ द्या, छान वाटेल, आनंद वाटेल, मग ध्यानाची सुरुवात. आणि ध्यान आणि योगा आहे ना, हे आयुर्वेदिक काड्याप्रमाणे काम करतं. कसं काम करतं? हे सुरुवातीला खूप कडू लागत असतं, आपण तसंच प्यायचं. मग 4 दिवसांनी काय होतं? परत कडू लागतं, आपण तसंच प्यायचं. मग परत 4 दिवसांनी काय होतं? कडूच लागतं, आपण तसंच प्यायचं. मग परत 4 दिवसांनी काय होतं माहिती आहे का? त्यावेळेस ही कडूच लागतं, पण काय होतं? त्याची आपल्या जिभेला सवय होते आणि मग आपल्याला छान वाटू लागतं. ते चव बदलत नाही, आपल्यात चव स्वीकारण्याची ताकद निर्माण होते. यासाठी काय करायचं? नित्यनेमानं ते घेत राहायचं. ध्यानाची छत्री हातरायची, योगा, सूर्यनमस्कार, ध्यान 10 मिनिटे करा. 12 सूर्यनमस्कार, 5 मिनिटं ध्यान. आणि वरील 6 रहस्य ज्याला समजले आणि हे 6 रहस्य जो जगू लागलाय, त्याच्या जीवनामध्ये एक 7वं रहस्य उमलेल, एक 7वं रहस्य प्रकट होईल, एक 7वा भाव निर्माण होईल. जशी फुलांची उधळण होईल, चिखलातून कमळ उगवेल, डोंगरातून सूर्य बाहेर. हे 7वं रहस्य काय माहीत आहे? हे 7वं रहस्य एक संगीत असेल, एक संगीत छान आनंदमय. आतून हा भाव निर्माण येईल. सुख येईल, सुख येईल, सुख जाईल, भोग सरेल, पुन्हा सुख येईल. हां, रोज आता हे 4 दिवस इथून पुढे हे हे भाव गुणगुणायचा, बडबडायचा, हा लिहून ठेवायचा. सुख येईल, सुख जाईल, पुन्हा सुखच येईल. सुख येईल, सुख जाईल, भोग सरल, सुख येईल. जर हे 6 नियम तुम्ही पाळले, यावर तुम्ही चालायला लागला, तर ह्याची उगवण होईल, याचा सडा होईल. फक्त सुख, सुख आणि सुख. सुख येईल, सुख जाईल, भोग सरल, पुन्हा सुख येईल. तुमचे कर्म प्रार्थना सुखाचे असतील तर हा चित्रगुप्त ह्या सुखाच्या कर्माच्या, ह्या सुखाच्या प्रार्थनेच्या, ह्या सुखाच्या गोष्टीचेच फोटो काढून तुमच्या आतमध्ये ठेईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पुन्हा सुख येईल, सुख जाईल, त्यानंतर पुन्हा सुखच येईल. का तर हे वरचे 6 रहस्य तुम्हाला समजलेत. आणि जरी दुःख आलं तरी सुख एवढं डोंगर एवढं मोठं आहे तुमच्यासाठी, हे खूप शुल्लक राहील. हां, खूप शुल्लक राहील. आपल्याला काय पाहिजे फक्त त्याचा विचार करा. जे नकोय याचा विचार करूच नका, पाहू नका, बोलू नका, चर्चा करू नका आणि निंदा कोणाची करू नका. कारण सुख येईल, सुख जाईल, भोग सरल, पुन्हा सुख येईल. आज हा जो संघ, ही चर्चा, ही जी रहस्य आपल्याला समजलेत, ही उमगलेत, आणि एवढी ताकद निर्माण झालेली आहे. या ताकदीचा वापर करून आयुष्यात आनंदाच्या वाटा निर्माण करा, मोकळ्या करा, उघड्या करा. जर कुठे दरवाजे असतील त्याचे कुलूप चावीने उघडा. चावीने उघडत नसेल मास्टर की लावा, त्याने उघडा. त्याने उघडत नसेल तर तोडा. कुलूप काय तोडताय? दरवाजे तोडा. पण सुखाच्या, आनंदाच्या, निरोगी आरोग्याच्या वाटा मोकळ्या करा. तो तुमचा अधिकार आहे. एवढी ताकद आपल्यात निर्माण झालेली आहे. ह्या ताकदीचा वापर करा. ही जी आनंदाची, निरोगी आरोग्याची, सुखाची ही जी उधळण होते, ह्याच्यामध्ये सामील व्हा. सगळे दरवाजे मोकळे करा.
6 नियम ज्याला समजले, 6 रस ज्याला उमगले, तो 7व्यासाठी उपलब्ध झाला. पुन्हा एकदा सुख येईल सुख जाईल भोग सरेल, पुन्हा सुख येईल. या सुखाने आपल्या आजची सुरुवात केली, यानेच आजचा शेवट करूया. आज या ठिकाणी ही जी चर्चा, यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. हे शब्द, हा संघ ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडेल, ज्यांना ज्यांना समजेल, त्यांच्यामध्ये दरवाजे तोडून ह्या सुखाच्या वाटा मोकळ्या करण्याची ताकद निर्माण झालेली आहे. त्याबद्दल आजची झालेली ही चर्चा, ही सेवा राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. असं पुन्हा भेटू, अजून आनंदाच्या वाटा मोकळ्या करू, निरोगी आनंदी जीवन जगू. धन्यवाद.